स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या काळात शहरांमध्ये घर खरेदी करणं म्हणजे खिशाला कात्री लावण्यासारखं आहे. घराची मूळ किंमत, त्यात भरमसाठ जीएसटी आणि वरून सरकारी तिजोरीत जाणारी स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी म्हणजे रजिस्ट्रेशन चार्जेस, हे सगळं ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतात. पण समजा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही घर खरेदी करताना कायदेशीररित्या लाखो रुपयांची बचत करू शकता, तर आणि या बचतीची चावी आहे तुमच्या घरातील लक्ष्मीच्या म्हणजेच महिलांच्या नावावर. महाराष्ट्रात जर तुम्ही महिला सदस्याच्या नावावर मालमत्ता खरेदी केली तर सरकार तुम्हाला स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सूट देतं. महिलांच्या नावावर घर खरेदी करून लाखोंचा फायदा कसा मिळवायचा आणि त्यासाठी कोणते नियम आहेत, स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट मिळवण्यासह आणखी काय काय फायदे होतात, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. घर खरेदी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. त्यात सूट मिळाल्यास मध्यमवर्गीयांना खरंच मदत होऊ शकते. महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास सर्वात मोठा फायदा म्हणजे स्टॅम्प ड्युटीमध्ये मिळणारी सूट. मालमत्ता खरेदी करताना नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. पण अनेक राज्यांमध्ये महिलांसाठी या शुल्कात सवलत देण्यात येते. याशिवाय गृहकर्ज घेताना महिलांसाठी व्याज दरात थोडी कपात केली जाते. त्यामुळे घर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचा एकूण खर्च कमी होतो. तसेच काही सरकारी घरकुल योजनांमध्ये महिलांच्या नावावर मालमत्ता असणं हा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाचा निकष मानला जातो. आता सूट मिळण्याचं हे गणित समजून घेण्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर ती आपल्या नावावर कायदेशीररित्या नोंदवण्यासाठी सरकारला एक शुल्क भरावं लागतं. त्याला स्टॅम्प ड्युटी म्हणतात. हे शुल्क मालमत्तेच्या बाजारभावाच्या किंवा रेडी रेकनर दराच्या टक्केवारीत असतं आणि रजिस्ट्रेशन शिवाय मालमत्तेची मालकी कायदेशीर मानली जात नाही. त्यामुळे घर खरेदीच्या एकूण खर्चात स्टॅम्प ड्युटीचा मोठा वाटा असतो. अनेकदा लोक फक्त घराच्या किमतीचा विचार करतात, पण या अतिरिक्त शुल्कामुळे बजेट कोलमडू शकतं. आता इथेच सरकारने एक महत्त्वाची तरतूद केली आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक राज्यांनी स्टॅम्प ड्युटीत खास सवलत जाहीर केली आहे. काही राज्यांमध्ये महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीचे दर पुरुषांच्या तुलनेत कमी ठेवण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये महिला खरेदीदारांसाठी स्टॅम्प ड्युटी सुमारे 4% आहे, तर पुरुषांसाठी ती सुमारे 6% आहे. म्हणजे महिलांच्या नावावर मालमत्ता घेतल्यास थेट 2% बचत होऊ शकते. गिफ्ट डीड किंवा इतर प्रकारच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या व्यवहारांमध्ये काही ठिकाणी महिलांसाठी वेगळ्या सवलती दिल्या जातात. त्यामुळे अनेक कुटुंब मालमत्ता महिलांच्या नावावर नोंदवण्याचा पर्याय निवडतात. आता महाराष्ट्रातील स्थिती काय, किती सवलत मिळते हेही जाणून घेऊयात. तर महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या नावावर घर नोंदणी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात महिला खरेदीदारांसाठी स्टॅम्प ड्युटीत 1% सवलत लागू केली आहे. महाराष्ट्रात पुरुषांसाठी स्टॅम्प ड्युटीचा दर 6% असतो, तर महिलांसाठी हाच दर 5% इतका राहतो. म्हणजेच घर जर पूर्णपणे महिलेच्या एकट्याच्या नावावर नोंदवलं तर या 1%च्या फरकाचा थेट आर्थिक लाभ मिळतो. हा दर शहरी आणि ग्रामीण भागानुसार थोडा वेगळा असू शकतो. महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांचे दर हे ग्रामपंचायत किंवा ग्रामीण भागापेक्षा अधिक असतात. तसंच जमिनीचा प्रकार म्हणजे ती निवासी आहे, व्यावसायिक आहे की कृषी आहे, यावरही स्टॅम्प ड्युटीचे दर अवलंबून असतात. तर आता आकड्यांमध्ये समजून घेऊया की यात नेमकी किती बचत होते. तर समजा एखादं घर 50 लाख रुपयांना खरेदी केलं जाते. जर हे घर पुरुषाच्या नावावर नोंदवलं तर 6% प्रमाणे स्टॅम्प ड्युटी 3 लाख रुपये भरावी लागेल. पण हेच घर जर महिलेच्या नावावर नोंदवलं तर 5% प्रमाणे 2.5 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. म्हणजे केवळ नावात बदल करून तब्बल 50,000 रुपयांची थेट बचत होते. आता मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये जिथे घरांच्या किमती 1 कोटी, 1.5 कोटी किंवा त्याहून अधिक असतात, तिथे हाच फरक लाखो रुपयांमध्ये जातो. 1 कोटी रुपयांच्या घरावर 1% सवलत म्हणजे थेट 1 लाख रुपयांची बचत. म्हणूनच अनेक आर्थिक सल्लागारांनी, होम लोन एक्सपर्ट्स नेहमी सुचवतात की शक्य असल्यास घर घरातल्या महिलेच्या नावावर घ्यावं किंवा किमान तिला को ऍप्लिकंट तरी ठेवावं. महिलांच्या नावावर मालमत्ता घेतल्यास फक्त स्टॅम्प ड्युटीतच बचत होते असं नाही, तर याचे इतरही अनेक फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे गृह कर्जावरील व्याजदर. अनेक बँका आणि वित्तीय संस्था महिला अर्जदारांना गृह कर्जावर किंचित कमी व्याजदर देतात. हा फरक 0.05% ते 0.1% इतका असला तरी दीर्घ मुदतीच्या कर्जावर हा आकडा हजारो रुपयांची बचत करून देतो. दुसरा फायदा म्हणजे आयात करातील तरतुदी. जर घर पती पत्नीच्या दोघांच्याही नावावर असेल आणि दोघेही गृह कर्जाचे हप्ते भरत असतील तर दोघांनाही स्वतंत्रपणे व्याज आणि मुद्दल परतफेडीवर आयकर सवलतीचा दावा करता येतो. यामुळे एकूण कुटुंबाचा कर भार कमी होतो.
तिसरा फायदा म्हणजे काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रॉपर्टी टॅक्स दरातही महिलांना थोडी सवलत दिली जाते. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक सक्षमीकरण. जेव्हा घर किंवा जमीन महिलेच्या नावावर असते, तेव्हा तिला मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळते. भविष्यात कर्ज घेताना, व्यवसाय सुरू करताना किंवा आर्थिक अडचणीच्या काळात हीच मालमत्ता तिच्यासाठी मोठा आधार ठरू शकते. आता हे सगळे फायदे बघितल्यानंतर एक प्रश्न पडतो की हे करायचं कसं. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मालमत्तेचं रजिस्ट्रेशन करताना विक्री पत्रात म्हणजेच सेल डीडमध्ये महिलेचं नाव मुख्य खरेदीदार म्हणून नोंदवलं गेलं पाहिजे. जर घर संयुक्त नावावर घ्यायचं असेल तर महिलेचं नाव पहिलं ठेवल्यास काही ठिकाणी सवलतीचा पूर्ण लाभ मिळतो, तर काही प्रकरणात आंशिक सवलत मिळते. त्यामुळे कायदेशीर सल्लागाराकडून याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या अधिकृत पोर्टलचा वापर करावा किंवा जवळच्या उपनिबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन भरावा. ई स्टॅम्पिंगची सुविधाही उपलब्ध आहे, जी अधिक सोयीस्कर आहे. तिसरं म्हणजे गृह कर्ज घेताना बँकेकडे विचारणा करावी की महिला अर्जदार असल्यास व्याज दरात काही सवलत मिळते का, आणि कर्जाची कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्यावीत. एकूणच काय तर घर खरेदी हा फक्त एक आर्थिक व्यवहार नसतो, तर एक दीर्घकालीन गुंतवणूक असते. आणि जर योग्य नियोजन केलं म्हणजे घर महिलेच्या नावावर किंवा संयुक्त नावावर घेतलंस तर स्टॅम्प ड्युटीतील 1% सवलतीपासून ते गृह कर्जावरील कमी व्याजदरापर्यंत अनेक टप्प्यांवर मोठी बचत शक्य आहे. विशेषतः महागड्या शहरी मालमत्तांच्या बाबतीत ही बचत लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे पुढच्या वेळी घर खरेदीचं नियोजन करताना केवळ लोकेशन आणि किंमत यावरच नाही, तर कोणाच्या नावावर नोंदणी करायची यावरही जरूर विचार करा. बाकी तुम्हाला सरकारच्या या सुविधेबद्दल काय वाटतं? ते किती योग्य आहे? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.